नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वल्लरी बिल्स बघत असते. म्हणजे कशाप्रकारे तिला तिचे एक्सपेन्सेस पास करून घेता येतील हे सगळं ती बघत असताना अचानक तिला एक मेसेज येतो. आता ती बघते आणि म्हणते की या माणसाने काय मेसेज केला आहे, म्हणून ती मोबाईल बघायला जाते. तर त्या माणसाचा फोटो आणि रमाकांतने बंगल्याच्या बाहेरचा फोटो पाठवलेला असतो. ते पाहिल्यानंतर वल्लरीला धक्का बसतो. ती म्हणते की हा माणूस इथे बंगल्याच्या बाहेर आलाय. खरंच याला काय बोलावं ना काही कळत नाही. आणि हा आता इथे येऊन तडमडलाय, म्हणजे नक्कीच काहीतरी बोलणार आणखी मला. खरंच मला कुठून अवदसा सुचली आणि या माणसाची मी मदत घेतली आणि या माणसाबरोबर मी डील केलं. खरंच. तेव्हा मग ती धावत धावत बाहेर येते. तेव्हा तिला पाहिल्यानंतर उदयकांत म्हणायला लागतो की काय धापा लागल्या ना, मी इथे बाहेर आलो म्हटल्यावर धावत धावत आलीस ना बाहेर. तेव्हा ती म्हणते की असं काय करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही इथे बाहेर येण्याची काय गरज होती? तेव्हा तो म्हणतो की का? त्याशिवाय तर तुला कळणार नाही. तुला मी किती दिवस सांगतोय की माझे पैसे मला हवेत, हवेत, पण तू ते देतेस का? मग नक्की काय करणार मी तुझं? त्यावरती म्हणते की हो मी तुम्हाला सांगितलं ना, मी कुठे पळून चालली आहे का? देणार आहे मी तुमचे पैसे, पण प्लीज तुम्ही असं करत जाऊ नका. तेव्हा मग उदयकांत म्हणतो की अच्छा, मग कसं करायचं आहे मी? सांग मला. तेव्हा ती म्हणते की अहो थोडा वेळ द्या मला, काही वेळ द्या. इतकी मोठी रक्कम आहे, तर मला पैशांना वेळच लागेल ना अरेंज करायला. तेव्हा तो म्हणतो की अरे तू मला ना थापा मारू नकोस, कळलं का? कारण की माझ्या पुतण्याने एवढं मोठं राजे शिर्केंचं साम्राज्य उभं करून ठेवलं आहे आणि तू तू त्यातले 50 लाख रुपये मला देऊ शकत नाही. इतकी मोठी करोडोंची प्रॉपर्टी आहे आणि त्यामधले 50 लाख जर बाजूला केले तर कोणाला कळणार आहे? एखादी चिंदी रक्कम आहे ही. तेव्हा मग सुप्ती म्हणायला लागते की अहो जरा तुम्ही हळू बोला, कोणीतरी ऐकला ना तर परत प्रॉब्लेम होईल, त्यामुळे तुम्ही जरा हळू बोला. तो म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरीही मी हे सगळं सहन करू शकत नाही. तुला माहिती आहे मी काय करू शकतो. हे बघ, तुझ्या ना या चिंदीच्या ज्या काही रडगाण आहे ते मला काही दाखवू नकोस. तेव्हा ती म्हणते की प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, मला थोडा वेळ द्या. तो म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कशी बाई आहेस ते मला माहिती आहे आणि तुझ्यासारखी हलकट बाई एवढे पैसे नक्कीच मॅनेज करू शकते. त्यामुळे तुला असं वाटत असेल की तू मला चकवा देऊ शकते, तर ते अजिबात होणार नाही. समजलं? तू जर मला पैसे दिले नाही ना, तर मी आत्ता जाऊन सांगेन आतमध्ये की हे सगळं जे काही केलेलं, म्हणजे रमाकांतच्या बाबतीत त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे तूच केलं होतं, हे मी आत्ता जाऊन आतमध्ये सांगू शकतो. समजलं ना? ते ऐकल्यानंतर आता वल्लरीला धक्का बसतो. ती त्याच्याकडे बघतच राहते. नंतर मग ती म्हणते की नाही नाही, मी पाया पडते तुमच्या, प्लीज असं करू नका. अहो असं का करताय? त्यात तुमचा तरी काय फायदा आहे? त्यामुळे मी तुम्हाला पैसे देते. तिला उदयकांत म्हणतो की हे बघ, पुढच्या 48 तासांमध्ये काय झालं पाहिजे, तर मला माझे पैसे आले पाहिजेत, 50 लाख रुपये. समजलं? जर ते पैसे आले नाहीत ना, तर बघ मी तुझी कशी वाट लावतो ते. असाच इथे घरी येऊन तुझी वाट लावून टाकेन. मला काहीही फरक पडणार नाही, पण तू तुझी मात्र वाट लागलेली असेल. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला मात्र खूपच जास्त टेन्शन येतं. तो निघून गेल्यानंतर ती म्हणते की बापरे, हा माणूस फार डेंजर आहे. हा इथे आला, उद्या आत यायला कमी करणार नाही. त्यामुळे मला काहीतरी केलंच पाहिजे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ही किचनमध्ये येते आणि टोपात बघते तर बटाटे तर उकडलेले असतात. ईश्वरी म्हणते की बटाटे गरम आहेत, पण माझ्याकडे वेळ फार कमी आहे, हे सोलले पाहिजेत. आणि म्हणूनच ती चमच्याने एक एक बटाटा ताटात काढते आणि म्हणते की बापरे, काय करू मी आता? म्हणजे लवकरात लवकर हे बनवलं तर पाहिजे, नाहीतर उशीर व्हायचा. मग ती गरम बटाट्यांनाच हात लावत असते. अर्णव येऊन विचारतो, मिस इंदौर माझी कॉफी रेडी आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, रेडी आहे तुमची कॉफी, गरम पण आहे, घ्या. मग अर्णव हे सगळं ईश्वरी करताना बघतो आणि म्हणतो की हे गरम बटाटे तू सोलतेस? ईश्वरी म्हणते की हो. आता काय करणार? अर्णव म्हणतो की मिस इंदौर चटका लागतोय तुला. ईश्वरी म्हणते की हो मला माहिती आहे, पण घाई आहे तर काहीच करू शकत नाही. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की ठीक आहे, आणि तो बटाटा हातात घ्यायला लागतो. ईश्वरी म्हणते की सर, अहो काय करताय?
तेव्हा तो म्हणतो की मग तुला चटका लागला आणि मला लागला तर काय प्रॉब्लेम आहे, तू पण तर करतेच ना सगळं मनापासून. नंतर अर्णव म्हणतो, एक मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. तो म्हणतो की गरम बटाटा जर सोलायचा असेल ना, असा फोक घ्यायचा, तो असा अडकवायचा बटाट्यामध्ये आणि मग बटाटा पील करायचा. तेव्हा मग लगेच ती म्हणते की वाव अर्णव सर, ही तर आयडिया मला माहीतच नव्हती. फार मस्त आहे हो ही आयडिया. म्हणजे तुम्ही तर फारसे किचनमध्ये येत नाही. मी तर म्हणते की किचनमधला पण तुम्हाला माहीत नाही आहे. मग तुम्हाला ही आयडिया कशी काय समजली? तुम्ही सांगू नका हां, की तुम्ही कुणाचं बघितलं आहे, कारण तुम्ही किचनमध्ये पण येत नाही. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की हो, त्याचं काय झालं, ॲक्च्युली मला ही आयडिया एकदा असंच ताईने सांगितली होती आणि ते आता पटकन लक्षात आलं माझ्या. त्यानंतर ईश्वरी म्हणते की खरंच भारी आयडिया आहे ही. मग अर्णव म्हणतो की खरंच अशा गोष्टी आहेत ताईच्या बाबतीत की ज्या मला सारख्या आठवत राहतात. पण मला कधी ताई घरी येते ना असं झालं आहे. खरंच खूप वाट बघतोय मी तिच्या येण्याची. मला खरंच खूप काळजी वाटते तिची. तर ती तिथे कशी राहत असेल, काय करत असेल काय माहिती. मग ईश्वरी म्हणते की सर नका काळजी करू. आपण बऱ्याच प्रोग्रेसवर आहोत. तुम्हाला माहिती आहे, आपण ताईच्या घरी गेलो, ताईचं घर साफ करून दिलं, नंतर ताईला आपण खाऊ घातलं, त्याचप्रमाणे ताईला आपण टिफिन पण लावला आहे. म्हणजे आपली प्रोग्रेस अगदी चांगली आहे. काळजी करू नका, लवकरच ताई पण येईल. असा ती त्याला धीर देते. नंतर वल्लरी विचार करते की आता मी काय करू? 50 लाख रुपये जमा करायचे. मग मला असं वाटतंय की ऑफिसच्याच थ्रू काहीतरी झोल केला पाहिजे. मग ती विचार करते की माझे जे बिल्स आहेत ना, ते बिल मी पास करून घेते आणि शिर्केला कॉल लावते. म्हणजे तो लवकरच पास करून घेईल. मग अंजली शिर्केला फोन लावते आणि म्हणते की शिर्के, माझे बिल्स आहेत ना आजच्या आज पास झाले पाहिजेत. शिर्के म्हणतो की काळजी करू नका, मी अंजलीताईंकडे देतो, ते लवकरच तुमचे बिल्स पास करतील. मग ती मामी विचार करते की अंजली माझे बिल्स काय असेच लगेच पास करेल, झालं मग माझं काम. तर राकेश बसलेला असतो आणि अंजली येऊन म्हणते की अहो, जरा कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी घेऊन या ना, घरात काहीच भाजी नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मनातच की इथे मस्त तिथे फुकट खात होतो आयतं चांगलं चांगलं, इथे घर खर्चाच्या पैशासाठी पैसे नाही आहेत आणि या बाईचं वेगळंच असतं. तेव्हा मग तो मुद्दामच नाटक करतो की आई गं, माझ्या पोटात दुखायला लागले. अचानक कळ येते. अंजली म्हणते की अहो काय झालं तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की अगं काय माहिती, अचानकच ना पोटात दुखायला लागलं माझ्या, कदाचित तिकडच्या पाण्यामुळे असेल. ती म्हणते की बरं थांबा, मी कविता ताईंकडून काही सामान मिळते का बघते. म्हणजे तुमच्या पोटासाठी काही औषध, घरात काहीच औषध नाही आहे. ती जात असताना मध्ये शिर्के येतात. अंजली मॅम, हे तुमचे बिल्स म्हणजेच वल्लरी मॅडमचे बिल आहेत पास करायचे. ती म्हणते की माझी ना जरा गडबड आहे शिर्के, तुम्ही ठेवा, मी नंतर साईन करते, संध्याकाळी घेऊन जा फाईल. तो म्हणतो की चालेल मॅम, हरकत नाही. आणि मग तो निघून जातो आणि अंजली पण औषध आणायला जाते. तिचं पोट दुखत त्याचं पोट दुखत असतं म्हणून. तेव्हा अंजली गेल्यावर लगेच फाईल बघायला राजेश जातो आणि बघितल्यावर म्हणतो की अरे वा, मामीचे बिल म्हणजे इतके मोठे बिल्स आहेत, 27 लाखाचं आणि अदर पेमेंट आहे 7 लाख. बापरे, हे तर एकदम खतरनाकच झालं. म्हणजे इतके सगळे बिल्स, अदर एक्सपेन्सेस, नक्कीच काहीतरी मामीची गडबड आहे. आता लगेच तो म्हणतो की काय मामी, मग ती फोनवर बोलायला लागते की जावई बापू बोला, काय काम काढलं, म्हणजे तुम्हाला काही मदत हवी आहे का, ठीक आहात ना तुम्ही दोघं? त्यावर तो म्हणायला लागतो की मामी, आम्ही तर ठीक आहोत, पण तुमचं चाललंय काय? हो, अंजलीकडे बिल पास करायला पाठवलेत तुम्ही आणि त्यामध्ये बाकीचा खर्च 7 लाख, इतका मोठा खर्च. तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही यात पडू नका जावई बापू. तो म्हणतो की असं कसं, आता काम करायचं म्हटल्यावर काहीतरी हवंच ना. ती म्हणते ठीक आहे, 25,000. तो म्हणतो की फक्त? मग ती म्हणते 50,000, याहून जास्त मी देऊ शकत नाही जावई बापू. तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, तुमचं काम करतो तेवढं माझं कमिशन माझ्यापर्यंत पोचवा. आणि तो फोन ठेवतो. वल्लरीला आता पुन्हा टेन्शन येतं पुढच्या पैशांचं काय करायचं. नंतर इथे शिर्के घरी येऊन म्हणतात की सर हे घ्या, हा नवीन मोबाईल आणि नवीन सिम कार्ड, त्यामुळे तुम्हाला जे काही काम हवं आहे ते तुम्ही करून घ्या. अर्णव म्हणतो थँक्यू शिर्के, आणि शिर्के तिथून बाय सर मॅडम बोलून निघून जातात. नंतर ईश्वरी म्हणते की सर, आता बघूया हा माणूस ना फोन कसा नाही उचलत ते. आपले फोन तो उचलत नाही आहे, आता त्याला काही करून फोन उचलावाच लागणार आहे. किती काही झालं तरीही त्याला आपण आता असं सोडायचं नाही आहे. ईश्वरी अर्णवला म्हणते त्याप्रमाणे तो म्हणतो की ठीक आहे, आता हा नंबर बघूया आणि यावर फोन लावूया. तेव्हा धुमाळ अननोन नंबर असूनही फोन उचलतो आणि समोरून अर्णव म्हणतो 20 लाख. तेव्हा तो फोन ठेवायला जाणार तेवढ्यात ईश्वरी म्हणते, अर्णव म्हणतो
की फोन ठेवायची चूक करू नको, कारण की तुझी मोठी किंमत तुझ्या हातातून जाईल. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मला येऊन तुला भेटायचं आहे आणि तुला हवे तेवढे पैसे मी देऊ शकतो. बोल, एका मीटिंगचे किती घेणार आहेस तू? तेव्हा मात्र तिथून धुमाळ घाबरतो आणि म्हणतो की पण माझ्याकडून काय हवंय तुम्हाला? इतके पैसे का देताय तुम्ही मला? तेव्हा लगेच ईश्वरी फोन घेते आणि म्हणते की हे याच्यासाठी की इंदोरची एक फेमस केस झाली होती, रमाकांत राजेशिर्के प्रकरण. त्याच्यामध्ये एक मुलगी आणि रमाकांत सर दोघंजणही अडकले होते आणि यामध्ये त्या दोघांनाही अडकवलं गेलं होतं खरं तर. आणि हे सगळं एक मोठं षडयंत्र होतं. या सगळ्याच्या मागे कोण होतं, का केलं गेलं होतं, हे सगळं मला माहीत करून घ्यायचं आहे आणि हे तुमच्याकडून मला समजायचं आहे. कारण श्रीकांत धुमाळ, तुम्हीच ही न्यूज कव्हर केली होती मला माहिती आहे. त्या इंदोरच्या ऑफिसमध्ये रमाकांत राजेशिर्के असतात काय? तिथे एका मुलीला इंटरव्ह्यू नसतानाही पाठवलं जातं काय? आणि रमाकांत राजेशिर्के यांना कोणतंही व्यसन नसताना त्यांना अचानकच चक्कर येते आणि ते त्या इंटरव्ह्यूसाठी गेलेल्या मुलीच्या अंगावर पडतात आणि तेवढ्यातच तिथे मीडिया वाटच बघते. अशा प्रकारे सगळी मीडिया धावत जाते आणि ते सगळं काही फोटोज काढायला जाते, कव्हर करून घेते. मग हे सगळं प्रकरण हे संशयास्पद आहे आणि हे सगळं षडयंत्र आहे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळं जे काय घडलं आहे, हे कोण आहे, याच्या मागे कोणाचा हात होता, सगळं सांगायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की पण तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणते की त्या प्रकरणामध्ये बदनाम झालेली जी बाई होती ना, त्या बाईची मी मुलगी बोलते, समजलं? त्यामुळे मला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचंच आहे. तेव्हा धुमाळ मात्र घाबरतो. बापरे! म्हणजे इतक्या वर्षानंतर हे प्रकरण आता वरती उफाळलंय, करायचं काय? त्याला घामच फुटलेला असतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अहो बोला, समोरून बोला, तुम्हाला भेटायचं आहे आम्हाला, काय करायचं आहे? तेव्हा धुमाळ गप्प बसलेला असतो. तो म्हणतो की नाही, म्हणजे हे सगळं इतकं अचानक घडतंय ना की मला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. नंतर ईश्वरी त्याला विचारत असते की तुम्ही कधी भेटणार आहात? तेव्हा तो बोलतो की हो, मी भेटतो, मी तुम्हाला कळवतो, पुन्हा या फोनवर फोन करतो. आणि असं बोलून धुमाळ फोन ठेवून देतो. ईश्वरीला मात्र त्याचा खूपच राग आलेला असतो. काही करून धुमाळ जे काही वागलाय ते तिच्या डोक्यात गेलेलं असतं. अंजली आता घरी येते आणि ते सगळे बिल बघायला लागते की नक्की कुणाचे एक्सपेन्सेस आहेत, काय आहेत. अंजलीला तो म्हणतो की खरंच पण तू इथे नाही, त्या घरात नाही आहे, पण ही अथॉरिटी मात्र तुझी राणीसारखी आहे. तेव्हा ती म्हणते की अथॉरिटीची काय किंमत आहे हो, जिथे नातंच नाही आहे तिथे अथॉरिटीला काय मी मानू? तेव्हा मग लगेचच तो नाटक करायला सुरुवात करतो आणि ती बिल्स बघत असताना तो म्हणायला लागतो की राणी सरकार, खरंच म्हणजे ना तू राणीसारखीच वाटते. तुला सांगू की एकतर तू इतकी सुंदर दिसतेस, त्यामध्ये या प्रेग्नेन्सीमुळे तुझ्या चेहऱ्यावर आणखीनच ग्लो आला आहे आणि त्या ग्लोमध्ये तुझे डोळेही आणखी चमकू लागलेत. तुला माहिती आहे का किती सुंदर दिसतेस तू? जरीही तू तिथे बंगल्यात राहत नाही, परंतु तरीही ही राणीसारखी अथॉरिटी मात्र तुझ्याच ताब्यामध्ये आहे. ते पाहून मला खरंच खूप कमाल वाटते. अंजली, तुला काय सांगू, किती छान आणि सुंदर दिसतेस तू. त्यामुळे मला ना आता फक्त सगळं जग बाजूला सारून तुझ्या डोळ्यात बघावंसं वाटतंय. तेव्हा अंजली त्याच्याकडे बघते आणि म्हणते की अहो काय करताय? म्हणजे तुम्ही जर मला असं डोळ्यात बघायला सांगितलं तर मी या वाउचर्सवर साईन कशा करू? तो म्हणतो की मी आहे ना, मी सांगतो तुला कुठे कुठे साईन करायच्या, तशा तू करत जा. तू ना फक्त माझ्या डोळ्यात बघ, बाकी कुठेही बघू नकोस, फक्त माझ्याकडे बघ. असं म्हणून आता तो मुद्दामच मामीच्या वाउचर्सवरती सह्या करायला लावतो आणि अंजली सगळ्या वाउचर्सवर आता सह्या करून टाकते. त्यानंतर मग आता राकेशचं काम झालेलं असतं. अंजलीने सगळ्या काही सह्या केलेल्या असतात. तो अंजलीला म्हणतो की 1 मिनिट हां, आलो मी. मग अंजली म्हणते की खरंच तुम्हाला काय होईल काही याचा नेम नाही. तेवढ्यातच तो बाजूला जाऊन मामीला फोन करून सांगतो की तुमचं काम डन झालं आहे, आता माझं कमिशन माझ्यापर्यंत पोचवा. नंतर मग आता ईश्वरी त्या मोबाईलकडे बघतच वाट बघत असते की कधी माणूस हा फोन करतोय. तो मोबाईल तिथे तसाच असतो, पूर्ण चार्ज करून ईश्वरीने ठेवलेला असतो आणि म्हणते की एकदाचा या माणसाने मला फोन केला ना की मग मी बघेन नेमकं काय करायचं ते. काही करून या माणसाकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे. आणि ईश्वरी त्याला म्हणते की कधी करेल हा फोन? ती अगदी रेस्टलेस झालेली असते. अर्णव म्हणतो की अगं मी सिंदूर, नको काळजी करूस, तो करेल, आपल्याला फोन करेल तो, आणि त्याने सांगितलं आहे ना मला थोडा वेळ द्या. ईश्वरी म्हणते की याच गोष्टीचा तर मला राग येतोय ना. म्हणजे जेव्हा एखादं वाईट काम करायचं असेल ना तेव्हा हे लोक पटकन करतील, कोणताही मागचा पुढचा विचार न करता.
पण आता एखादं चांगलं काम करायचे, त्याच गोष्टीची चूक सुधारायची, तर माणसं असा वेळ घेतात. एकमेकांशी बोलत नाहीत आणि कसलाही संवाद न साधता लोकांचा कोणताही विचार न करता हे करत असतात आणि त्याच्यासाठी मग नंतर चांगलं करताना विचार करत असतात. मला याच गोष्टीचा तर जास्त राग येतो. पण काही केलं तरी मी माणसाला काही सोडणार नाही आहे. या माणसाला बघितलंच पाहिजे. त्यावेळेला अर्णव म्हणतो की हो मी सिंदूर, मला कळते तुझी काळजी. तू प्लीज अशी जास्त रेसलेस होऊ नको. ईश्वरी म्हणते की नाही सर, हे सगळं जे काही आहे ना, त्यामुळे मला खरंच खूप जास्त भीती वाटते. किती काही झालं तरीही या गोष्टी ना माझ्या मनातूनच काही केल्या जात नाही आहेत. तेव्हा मग अर्णव तिला बोलतो की हे बघ, जे काही आहे ते आहे, पण तू अगदी बाकीच्या गोष्टींचा विचार करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर ईश्वरी म्हणते की मला तर इतकी काळजी लागून राहिली, कधी एकदा या प्रकरणाशी जाते. कारण मला माहिती आहे हे सगळं जे काही केलं आहे ना, ते सगळं खूपच खोटं होतं आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. त्यावेळेला इथे वल्लरीचं काम झालेलं असतं आणि जे वाउचर्स असतात ते पास झाल्यामुळे 50 लाख रुपये ती टेबलवर आणून उदयकांतासमोर ठेवते. उदयकांत म्हणतो की वा, मस्त वल्लरीबाई, तुम्ही पैसे आणले 50 लाख रुपये, तेव्हाच आता या जागेची आणि या टेबलची शोभा वाढली बघा. फायनली तुम्ही हे पैसे माझ्यापर्यंत पोचवलेच. मी तुम्हाला सांगितलं होतं हे काम तुमच्यासाठी काहीच सोपं नाही आहे. त्यावर वल्लरी म्हणते की ठीक आहे, आता हे पैसे तर मी तुम्हाला दिली, परंतु एक अट आहे, तरच हे पैसे तुम्हाला मिळतील. उदयकांत म्हणतो की काय? आता माझी इतकी वाईट वेळ आली की तू मला अट घालणार या पैशांसाठी? ती म्हणते की हो, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. नंतर अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की हो बाई सिंदूर, मला कळते तुझी काळजी, प्लीज पण तू जरा शांत हो ना. ईश्वरी म्हणते की सर, मला ना शांत होताच येत नाही आहे. हा जो काही माणूस आहे ना, त्याला मला असं पिडल्याशिवाय शांत बसता येणार नाही आहे. त्याचं जे काही सत्य आहे ना, ते मला काही करून शोधायचं आहे, म्हणजे शोधायचंच आहे, किती काही झालं तरीही. असं आता ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला ईश्वरी बोलायला लागते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का, मला ना माझी आई निर्दोष आहे हे अगदी पक्क माहिती आहे आणि म्हणूनच तिच्यावर हे जे काही आरोप झालेत ना, ते मला सहन होत नाही आहेत. तिच्यावरचे हे आरोप, खोटे आरोप, तिच्या आणि तुमच्या बाबांवरचे जे काही आरोप हे पुसले गेले ना, त्यानंतरच माझ्या जीवाला शांती मिळेल आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. मी कोणत्याही थराला जाऊन मागू शकते. फक्त मला एवढंच हवं आहे की माझ्या आईवरचे हे आरोप माझे पुसले गेले पाहिजेत. बस इतकंच. असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला अर्णव हा तिच्याकडे बघतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे बघ मी सिंदूर, तुला असं वाटतंय ना की हे सगळं झालं पाहिजे, तर ते होईल, नक्की होईल. आणि तू इतकी रेस्टलेस आहेस ना, आणि त्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी, पुरावे शोधण्यासाठी तू इतकी रेस्टलेस झाली, त्यावरूनच मला आता असं कळून येतंय, म्हणजे माझं मन मला असं सांगतंय की तू आणि तुझी आई नक्कीच निर्दोष आहे, म्हणजे तुझ्या आईचाही यामध्ये काहीही हात नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हेच आहे, मला इतकंच हवं आहे. माझी फॅमिली म्हणजेच माझ्या आईचं आयुष्य आणि तुमचं पूर्ण फॅमिलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ना, त्यामुळे या माणसाला मला काही करून गाठायचंच आहे. अर्णव म्हणतो की ठीक आहे, काही झालं तरीही आपण त्याला लवकरात लवकर गाठूया, पण तू मात्र शांत राहा. ईश्वरी म्हणते की सर, हा माणूस आहे ना, बघितलं तुम्ही किती घाबरला होता, त्याच्या आवाजावरूनच समजून आलं होतं की तिथेच काहीतरी गडबड आहे. त्यामुळे मला आता एक गोष्ट लक्षात आली की काही झालं तरीही या माणसाला सोडायचं नाही, याचा शेवट लावायचाच. तेव्हा मग तो फोन ती पुन्हा करायला घेते. अर्णव म्हणतो की वाट बघ, तो नक्कीच फोन करेल. ईश्वरी म्हणते की कधी करेल हा फोन, कधी हा एकदाचा फोन वाजेल ना, असं झालं आहे मला. ती नुसती रेस्टलेस झालेली असते. अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदूर, आपण वाट पाहिली ना, आणखी थोडा वेळ वाट बघ, नक्कीच काहीतरी घडेल. आणि तू हे जे काही वागते ना, त्यावरून तू खरी आहेस हे तर मला सिद्ध झालं आहे. पण नक्की पुढे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण शोधूया. ईश्वरी गप्प असते आणि सारखी सारखी तिच्या गणूबाप्पाचा धावा करते. देवा, लवकरात लवकर काहीतरी होऊ दे. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये हे सगळं होत असताना लगेचच उदयकांत म्हणतो की म्हणजे तुझी कोणती अशी अट आहे जी मी पूर्ण करायची? वल्लरी म्हणते की माझी अट इतकीच आहे की माझ्या आयुष्यामध्ये ना एक काटा आहे, ईश्वरी अर्णव राजे शिर्के नावाचा. तो काटा ना मला माझ्या आयुष्यातून कायमचंच बाजूला करून टाकायचं आहे, कायमचं तिला संपवायचं. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर उदयकांत म्हणतो की होईल, हे काम होईल. आता उदयकांत त्याच्या माणसाला फोन लावतो आणि म्हणतो की हॅलो सत्या, एक काम सांगतोय ते ऐक.
काम 100% झालं पाहिजे. तुला हवे तेवढे पैसे मिळतील. एक बाई आहे, ईश्वरी राजेश शिर्के. मी फोटो पाठवतो. त्या बाईचं काम झालं पाहिजे. ती बाई आयुष्यातून उठली पाहिजे. समजलं? तिला कायमचं संपवा." असं तिथे सांगितलं जातं. आणि नंतर मग त्या कामानुसारच ईश्वरी एका ठिकाणी अडकलेली असते आणि त्याच ठिकाणी चारही बाजूने गुंड येतात आणि मागून एक गुंड येऊन ईश्वरीच्या डोक्यामध्ये जोरात काठी घालतो आणि ईश्वरी तिथल्या तिथे चक्कर येऊन खाली पडत असते. तिला याचा खूप त्रास होतो. तेवढ्यातच अर्णव तिथे पोचलेला असतो. ईश्वरीवरती असा जबरदस्त हल्ला झाल्यानंतर अर्णवला ते पाहून धक्काच बसतो. आता अर्णवच्या समोर तर सगळे गुंड असतात. नेमकं पुढे काय घडणार आहे? ईश्वरीला अर्णव वाचवू शकेल का? नेमकं पुढे काय होईल हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.